आपण सध्या महत्त्वाची बातमी बघतोय। ठाकरे कुटुंबियांमध्ये आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत असं समजतंय। ठाकरे बंधूंमध्ये या भेटी दरम्यान सुद्धा राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही भेट होत आहे आणि आता स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम आहे कुटुंबियांसाठीचा असं म्हटलं जाते, मात्र राजकीय चर्चा निश्चित होणार। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आपण बघतोय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सुद्धा 14 तारखेला एकत्र दिसणार आहेत। त्याच्या अगोदर ठाकरे बंधूंची आता ही भेट होताना शक्यता वाटते। एकंदर पाहायला गेलं तर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे असं सांगण्यात येत आहे, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे वारंवार भेटणं हे कुठे ना कुठे युतीचीच तयारीत आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता थोड्याच वेळात मातोश्रीवर दाखल होतील असं आपल्याला माहिती मिळते। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या अगोदर जर आपण बघितलं गेलं तर न कोणाला सांगता उद्धव ठाकरे सुद्धा स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निवासस्थानी आलेले आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीच्या परिसरात आता पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आता या दोन ठाकरे बंधूंमध्ये जवळीक जास्त निर्माण होताना दिसतंय। स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल, परिवाराला घेऊन ते आले असतील, मात्र सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की एकंदर पाहायला गेलं त्यांच्यासोबत अमित ठाकरे सुद्धा तिथं दिसत आहेत। त्यामुळे अमित ठाकरे पण स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला मातोश्रीवर दाखल झाले असं सांगता येईल। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर महत्वाची गोष्ट हीच आहे की दोन ठाकरे बंधू आता एकत्र पाहायला मिळत आहेत। अनेक दिवसांपासून खऱ्या अर्थानं ही भेट होणार होती अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता आपल्याला कळतं तर मातोश्रीवर दाखल अमित ठाकरे यांची गाडी मातोश्रीवर दाखल झालेली आहे। त्यासोबत आपण बघतोय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आता मातोश्री वर पोहोचलेले आहेत, उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी ही दोन ठाकरे बंधू आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भेटतायत। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की दोन ठाकरे बंधूंमध्ये आता वारंवार भेटीगाठी होताना दिसतात आणि या भेटीगाठी होत असताना आता संपूर्णपणे लक्ष केंद्रित आता या सगळ्या गोष्टीकडे पाहायला मिळतोय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ठाकरे बंधू हे या ह्याच्यात पाहायला मिळतात आणि आपण बघतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि मातोश्री या निवासस्थानी पोहोचल्यानंतर आता स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आलोय असं देखील म्हणणं आहे त्यांचं आणि हेच चित्र आता पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही भेट आपल्याला होताना दिसतंय। या सगळ्या भेटीगाठीमध्ये आता युतीची चर्चा कितपत होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कधी घोषणा होईल याकडे सुद्धा लक्ष आहे। मात्र हे दोघेही नेत्यांनी वेळ आल्यावरच आम्ही घोषित करू असं देखील सांगितलं गेलंय। मागे अनेक दिवसां अगोदर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं गेलं की वारंवार आम्ही एकत्र येतोय हे आम्ही सांगणार नाही। मात्र कुठे ना कुठे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे दोन ठाकरे बंधूंचं एकत्र दिसणं, एकत्र येणं हे अत्यंत महत्वाचं आहे। राजकीय वर्तुळात त्यांची अनेक चर्चा होताना आपल्याला दिसून येत आहे। महत्वाची गोष्ट आहे की या दोघेही नेत्यांमध्ये ही भेट आता सगळ्यात महत्वाची की ठाकरे बंधू यांची एकत्र येण्याची चर्चा आणि त्यासोबतच ठाकरे बंधू यांचं राजकीय चर्चा होणं हे दोन वेगळ्या गोष्टी जरी असतील तरीही राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अनटर्न ठेवत नाहीत असं म्हणतात आणि तेच चित्र आता इकडे ठाकरे बंधूंच्या इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट आता मातोश्रीवर दाखल झाले। आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे सुद्धा आहेत असं आपल्याला दिसून आलंय, पण त्यासोबत ही चर्चा आता कुठच्या पुढे गेलेली आहे, कुठच्या लेवलला गेलेली आहे, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रीती, श्रेयस, आता आपण म्हणत होतो की राजकीय चर्चा निश्चित होईल, पण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी सुद्धा जे शिष्टमंडळ जाणार आहे तिथे सुद्धा राज ठाकरे सोबत जाणार आहेत, त्यानंतर थेट महाव्यूहामध्येच ते सामील होत आहेत का, अशा पद्धतीचा चर्चा दुसरीकडे सुरू झालेल्या आहे, त्या दृष्टीनं कसं बघता येईल या भेटीकडे? खऱ्या अर्थानं आपण बघतो तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की ठाकरे बंधूंचे एकत्र येण्याच्या मध्ये आपण कालच ही बातमी खऱ्या अर्थानं पाहिली की 14 तारखेला जे नेते मंडळी महाविकास ज्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव सामील करण्यात आलंय। जरी संजय राऊत म्हटले हे सगळ्या राजकारणातल्या लोकांना, राजकीय पक्षातल्या लोकांनीच एकत्र यावं, मात्र यात कुठेही उल्लेख बाकी राजकीय पक्षांचा नाहीये, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख आहे। महाविकास आघाडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सामील होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो। तर दुसरीकडे आपलं पाहिलं तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत याला, हा देखील
देखील एक प्रश्न उभा राहिला. मात्र आता कुठे ना कुठे आपण बघतोय तर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नाव जोडणं म्हणजे कुठे ना कुठे आता महाविकास आघाडीची ताकद इथे वाढवली जाते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरीही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख होणं हे अनेक गोष्टी सांगून जाते. आताच्या घटकेला आपण बघितलं गेलं तर सर्वात मोठी राजकीय गोष्ट हीच आहे की हे दोघेही नेते मंडळी हे कोणाला न सांगता जाताना दिसत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे ही परिवारातली भेट आहे, ही पारिवारिक भेट आहे आणि आपल्यामध्ये सगळं काही आलबेल आहे आणि फार पुढच्या लेवलला या सगळ्या ठाकरे बंधूंची जवळीक निर्माण झाली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला करताना दिसत आहेत. एकंदर पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळात जरी ह्याची चर्चा असेल की कुठली सीट शेअरिंग असेल, महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं असेल, संजय राऊतांनी थेट त्या दिवशी सांगितलंय जरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काँग्रेसचा समावेश असो, काँग्रेसला मनसे नको असेल, पण तरीही आमची चर्चा पुढच्या प्रमाणावर सुरू आहे, आमची चर्चा जास्त प्रमाणात सुरू आहे आणि त्याचा अर्थ हेच की महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही गोष्ट माहिती आहे. आपण बघितलं गेलं तर विजय वडेट्टीवार पण जेव्हा उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटले तेव्हा सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख झाला होता. त्यामुळे कुठे ना कुठे आता ठाकरे बंधूंची जवळीक जी निर्माण झाली आहे त्याची आता जी घोषणा युतीची होईल ती कधी होईल, केव्हा होईल याकडे सगळ्यांचं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दसरा मेळाव्याला सुद्धा राज ठाकरे येतील असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला. आता दिवाळीत हे दोघं एकत्र येतात का हेच प्रश्न निर्माण झालाय. त्याच्या अगोदरच स्नेहभोजनासाठी जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जात असतील आणि आपल्या परिवाराच्या म्हणजेच मातोश्रीवर जिकडे खऱ्या अर्थानं अनेकदा ते गेलेत, मात्र राजकीय वर्तुळात जेव्हा पाहायला गेलं तेव्हा आता वारंवार या भेटीगाठी होताना दिसत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे राजकीय चर्चा या बाबतीत होणारच असं आपण एक पकडलं पाहिजे. प्रीती. जी निश्चित. आणि त्याच्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत, अमित ठाकरे तिथे आलेले आहेत. एकंदरीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे असं सांगितलं गेलेलं आहे. ठाकरे बंधू त्यानिमित्तानं जरी एकत्र भेटत असले किंवा कुटुंबीय एकत्र भेटत असले तरी सुद्धा राजकीय चर्चा होणार हे काही नाकारता येत नाही. ठाकरे कुटुंबियांमध्ये सध्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज आहे आणि त्या दृष्टीनं आता राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत असं सध्या ही महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते.